मित्रांनो, आम्ही जात असताना रोडवर कारचा ॲक्सिडेंट झाला होता. तुम्ही हे बघू शकता. त्यामुळे वाहने सावकाश चालवा. सेफ्टी महत्त्वाची आहे आपली. तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या लोकेशनवरती. आता इथं वर डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती आम्हाला चढायचं पहाट मंदिर हे बघू शकता तुम्ही. आणि इथून आता आम्ही वर चढणार आहे. म्हणजे असं आमचं यायचं काय फिक्स नव्हतं. फिक्स नसते. असं अचानक ठरलं. त्याला म्हणलं की निघायचं. चल म्हटलं का निघायचं. विचारायचं नाही कुठं जायचंय. आंघोळ कुठे जायचं आहे हे पण बघायचं नाही का आंघोळ केल्या का नाही. हे पण बघायचं नाही की दादा घातलेत का. दात घासले. दोन तरुण तडफदार व्यक्तिमत्व मोठ्या पायऱ्या बघून इकडे बारक्या पायऱ्यांवर आणले यांनी आम्हाला. कसं आहे घ्यायला यायला पाहिजे. आम्ही फर्स्ट टाइम आलो इथं नाही ते उचललं जरा मला. आणि बघितलं. ह्यांचं इथं गर्लफ्रेंडला घेऊन यायचं नियोजन चालू आहे. ही बघा थकलेली माणसं आत्ता चालू झाले तर थकली लगेच. बघा थकला नाही दाखवायला गॉगल घातलाय त्याला काय. तर आम्ही जून मधला पहिला पाऊस अनुभवतोय. बघू शकता तुम्ही. पाऊस आणि पहिलेच पर्यटन स्थळ आमचं मान्सून मधली पहिली मान्सून मधली पहिली. खूप पहिल्या पावसातला अलवाड वारा. अलवाड वारा म्हणतात ना रे. हो हो अल्लद वारा असतो. हल्लद वारा असते. हुल्लड वारा ही साडी वारा गुलाबी थंडी. गुलाबी साडी गुलाबी साडी आणि कट करावं लागेल हे बघा. वय वर्ष 22 झालं तरी बारक्या पोरांचे काय म्हणायचं लक्षण यांची जात नाहीत. फोटो काढण्यातच मला वाटते रात्र करणार. तू माझा चांगला फोटो काढ, मी तुझा चांगला फोटो काढतो, असं यांचं एकंदरीत तत्वावरती फोटो काढणं चालू आहे. ते माने म्हणतात पोपटी टोपी घाल, ती महागातली आहे जरा, ती जरा स्वतःतली. आणि इथं सत्यजित माने काय ऐकायला तयार नाही. आणि ह्यांची जॉग्राफिकल अँगल नाही फोटो काढतात. इथं मंदिरामध्ये आम्ही चाललेलो आहे आणि हे बघू शकता तुम्ही. मंदिर बंद आहे सध्या पण आम्ही आतमध्ये आलेलो आहे. हे बघू शकताय. हे दानपेटी इथं आहे. इथं दान टाकू शकता तुम्ही. इथं तुम्ही स्कॅन करून दान करू शकता. म्हणजे आपला देश किती पुढे गेला आहे हे तुम्हाला कळेल त्याच्यावर. बघू शकताय निलेश भोसले यांच्याकडं स्वधार आल्यामुळं, पैसा ढीग असल्यामुळं, स्कॉलरशिप आल्यामुळं हे आता दानधर्म करण्याकडे वाटचाल यांची आहे. खरोखर स्कॅन होते काय. खरोखर स्कॅन होते काय. होते काय स्कॅन. घेतलेलो आहे मी. आणि ह्याने दोघांनी टोपी तर घातली, मी टोपी पण नाही घातली. त्यामुळं मी आणि घरात काय स्माइल आहे रे माझी. हे बघायची स्माइल. ही स्माइल वेगळ्या कारणामुळे आल्या. ती अशी कारणाची सांगण्यासारखी नाही तिथं. त्यामुळं ठीक आहे आता घ्या. गैरसमाजात आहे तू. नाही गैरसमाजात आहे तू. गैरसमाजात बरोबर आहे. हो गैरसमाजच आहे साईडचा सगळा. योग्य समाजात जा. योग्य समाज, सत्यशोधक समाज. हा सांग. ही निसर्गाची ब्युटी आहे ना, प्रत्येकाच्या नशिबात नसते बघण्याची. हो त्यामुळे प्रत्येक दिवस आनंदात जग. आनंदात. हे असे प्लेसेस बघण्यासाठी तुला कोणी आमंत्रण देणार नाहीये. तुला स्वतः अनुभव घ्यायचा असेल तर तुझ्या ते मनातून निघालं पाहिजे की तू अशा ठिकाणी आलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे, निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे. भावी राजकीय विचारवंत म्हणून यांचा आम्ही उदय झालेला आहे. माझं कावर वाईट चित्त आहे. अरे हो दे वल्ल झालं तर काय विषय आहे. हे बघू शकताय किती जरी ह्यातून हे सिद्ध होतं माणूस किती जरी मोठा झाला. फोटो पाहिजे करायचं काय तुला म्हणायचं काय. हे असं पाय दाखवून सिद्ध काय करायचं नेमकं मला समजलेलं नाही. काय करायचंय बघ. उंच माझा झोका. उंच माझा जो बघू शकता या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तुम्हाला, ह्याच्या पाठीमागे बरीच कारणं आहेत. आणि राजकीय कारणं आहेत, काही सामाजिक कारणं आहेत, काही आर्थिक कारणं पण आहेत. खरं तर यांचा गाढा अभ्यास आहे त्या विषयावरचा. हे बघ, एक दिवशी माझं पुस्तक येणार आहे. ह्यांचं पुस्तक येणार आहे. एक पुस्तक येणार आहे. समाजाला लय गरज आहे त्या विषयी. समाजाला गरज आहे. कारण की
बरोबर आहे की हा. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला गरज आहे. ह्याचं पुस्तक येऊन हा. समाजाचा नाश कर नाचता नाही तर उद्धार होणार आहे. नाही लोकसंख्या ओव्हरफ्लो होईल. फ्लो होईल ह्याच्यामुळं. हो नाही मी त्यात प्रिकॉशन सांगणार कंट्रोल करण्याचं. ती माहिती आहे की ऑलरेडी. त्याचा योग्य वापर कसा. ठीक आहे आता बघा सनसेट पॉइंट आहे चला. बघा त्यांना एक सनसेट पॉईंट दिसला आहे पण आता वाजल्यात किती बघायला पाहिजे पहिला त्यानंतर मग सनसेट. ब्रिज वरनं जायचं होतं ए ब्रिज नव्हती हो पाय द्या. हा अनुभवतोय आम्ही पहिला पाऊस आणि पाक भिजलेलो आहे मी. निलेश होऊन जाऊ द्या अनेकदा. तिकडे बघ. हा थोडं तिकडे घे कॅमेरा. हा ती दिसतंय का घरासारखं छोटंसं कोंबडीच्या खुराड्यासारखं. हा हे बघू शकतो कर त्याच्यावरती. हा हे बघा तसं काय दिसलं की आमच्या इकडं असं म्हणजे आमच्या गावात असं समजतात की तो तिथं मसोबाचा असणार आहे. हो आणि ही आमची दिस इज द ब्युटी ऑफ नेचर. ही बघा केळीची बाग. ही बघा केळीची बाग हो का. बघा केळ. ही बघा केळी इथं पण आहेत. जळगावला पण केळ आहेत पण जळगावच्या केळीपेक्षा मोठी केळ आहेत ती. हो इथे केळी नाही इथं केळ आहेत. अशो मग एक फोटो होऊन जाऊ दे सर माझा. रुपयाचं ज्ञान पाजळत आहेत आम्हाला इथं. निलेश भोसले पाजळत आहेत म्हणजे ठीक आहे आता घ्या समजून तुम्ही. हे बघा आता लय काय खर्च नाही 20 रुपयाचा खर्च केलाय आणि 5 काय बालाजी भडंग. बालाजी माझं भडंग. नाव घे खर्च माझा आहे. खरं स्पॉन्सर हे आहेत आणि थांब. कारण तुम्हाला म्हटलेलं हा, मगाशी मी स्कॉलरशिप आल्या स्वतः त्याच्यामुळे आणि इथं घाण कर नका सार्वजनिक जागेवर. खर्च लय मोठा केला ह्याने. आता काय असते हे बघा खर्च दांडगा स्वादार आहे. स्वधार एकच आधार आपली स्वधार. आता चला आम्ही पण खातो जरा काय तर. 5 रुपये म्हणून हे बघू शकता तुम्ही 5 रुपयाचं खायला आणले त्यात पण ते चाटून पुसून एकदम असं हे बघू शकता तुम्ही. असलीच आहे करायला हवं. असलेली चाळ येतं चावला त्यांची बघा. काय ते पुसून हे बघा वाटलं आणि आपण घेऊया तिथनं. वाटलं सर आणि घेऊया. वाटलं सर आणि सेकंड हप्ता येणार आहे. नाही 5 रुपये फुकट द्यायला नाही. नाही दुसरा हप्ता येणार आहे अजून. काय घेऊ नका आपण नकोच. सेकंड वर्षाला पण येईल का? मग विषय काय मग माझं सेकंड इयर संपलं. बघू शकता यांना बी तेच सवय दाट करायची. हे बघू शकता आम्ही आता खाल्लेले हे उचललेलं आहे. उचललेलं आहे आणि आता आम्ही आमच्या सॅकमध्ये टाकतोय. टाक बरं तेव्हा. कसं टाकतोयस बघू. टाक व्यवस्थित पद्धतशीर ठेव त्यात. हां चेन वगैरे लावू त्याला. साईडच्या कपाट ठेवलं. हां आता हे आम्ही बाहेर जाऊन डस्टबिनमध्ये टाकणार आहे प्रॉपर. त्यामुळे तुम्ही जरी कुठे जरी गेला फिरायला वगैरे आणि तिथं काय तर प्लॅस्टिक वगैरे टाकलं तर ते उचलत जावा कारण स्वच्छ. बिमारांनो शफा मिल जाती. हां निदान खिशात तर ठेवत जावा. निदान खिशात तर ठेवत जावा. बाटल्या असून दे. एकंदरीत आणि आपल्या ह्या तरुण पिढीचं कर्तव्य आहे ते. आता NSS करून आलेले विद्यार्थी आहेत हे दोघं पण. तसं मी पण थोडं केलंय. टाक म्हणलो. हे बघ ज्या गोष्टी तू थोडे केलेत का नाही त्याचा तोटा लय होणार आहे तुला भविष्यात. कारण की बघा ही लहानपणी लक्षणं यांची. म्हणजे झाडावर तुम्हाला माहिती आहे ना पाणी साठलेलं असते पाऊस पडल्यानंतर आणि ते झाड हलवल्यानंतर पाणी पडतंय आणि ते यांची गळतंय. हे बघा तुझा नाही ते इकडं घास माझा घास. लास्ट चान्स. पहिल्यापासून 3 लास्ट चान्स. तुलाच पण काम नाही. एवढा आनंद. 10 मध्ये केलास तू. 1 2 10 मध्ये करून मला शिकवलायस. 3 मध्ये. मी हातावर करतो मला. हा. ये. काय नाही तसलं कोण पण बालिशगिरी करेल. म्हणजे एखादा क्रिकेटमध्ये एखादा बॉलर पहिली विकेट घेतल्यावर जसं जल्लोष करतो तसा केलाय निलेश भोसले जल्लोष. सर्व नाही विराट कोहली. विराट कोहली. बघूया आज मॅच पण आहे वर्ल्ड कपची. खरंच मॅच बघायची आपल्याला. हो आज मॅच बघायची आहे. काय वाटतं सत्य तुम्हाला आज कोणाकोणाच्या इंडिया ना आयर्लंड. आयर्लंड जिंकेल 1-0. आणि तशी बघा टोपी घातलाय ना बिवळीच आयर्लंडची. एका टोपीमुळे तू तुझं नागरिकत्व हा बदलतोय. हो ही फॅक्ट आहे. रिअल फॅक्ट आहे. हो आपल्या लोकांवरती तू विश्वास नाही दाखवणार तर कोणा. कोणावर दाखवणार तू. हा आपल्या लोक तसं वागायला पाहिजे ना विश्वास दाखवून. हे बघ रोहित शर्मा आहे 0 आउट होते पण काय कुठं त्याला सपोर्ट केला पाहिजे. हा कॅप्टन आहे शेवटी तो. हा नाहीला जाया काय करणार आता. हा नाही आता खेळणार की बाळा वर्ल्ड कपला. कशी जायला लागली बघ रोहित शर्माचं नाव काढलं की असं जायला अरे रोहित शर्मा इंडियन क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे किती पण झालं तर. नाही
काय म्हणत होतं तुझं? बघ असं मला सांगायचं प्रायव्हसीवरती की जेव्हा पोरगी लागते ना आपल्याला हा त्यावेळेस प्रायव्हसीचं महत्व आपल्याला कळायला लागतं. आपण ज्या पण प्लेसेसला भेट देतोय हा तिथं आपण आहे ना पहिल्यांदा शोधतो प्रायव्हसी कुठे मिळेल. बर. मी इथे आता फिरायला आलो हे एवढे चांगले ठिकाण पाहिलं तर माझं लक्ष प्रत्येक वेळेस असंच ठिकाण शोधण्यात होतं की जिथं मला प्रायव्हसी मिळेल. त्यानंतर म्हणजे मी घेऊन येईन. थोडं समजतंय ना समजते मला काय म्हणायचं तुला. ते व्हिडिओ पण समजतो. हो समजलं सगळ्यांना. लो बॅटरी प्लीज चार्ज. तुला असं म्हणायचं आहे का म्हणलं आम्हाला प्रायव्हसीची गरज नाही. हे बघ आता हे जर मला राजकीय भाषेत सांगायचं असेल हा तर मी सांगेन की समजेन. कपल्स आणि प्रायव्हसी हे एक अतूट नातं आहे. काय म्हणायचं तुम्हाला? बरोबर आहे बरोबर. काही गोष्टी ह्या मान्य कराव्याच लागतात हो. जसं की प्रायव्हसीचं महत्व. हाय गायस, तर आपण आता आलेलो आहोत जहाज मंदिर बघायला. तुम्हाला दाखवतो आता जहाज मंदिर. हाय गायस, तर आता आम्ही जहाज मंदिर बघितलं आतून आता आम्ही आणि आतमध्ये फोन अलाउड नाही त्यामुळे आतला सीन घरी जातोय. आतला सीन आम्हाला बघता आला, तुम्हाला दाखवता आला नाही कारण आत फोन अलाउड नाहीये. त्यामुळं मस्त आहे खूप. तुम्ही पण या बघायला इथं. एकंदरीत आपला फीडबॅक द्या बरं का. तर त्या तुझं काय म्हणणं आहे? फीडबॅक द्या आपल्या आजच्या. छान वाटलं कारण पावसाळ्यातला हा मान्सूनमधला हा आमचा पहिलाच विजिट होता. पहिली ट्रिप म्हणावी लागेल याला. तसं तू पुढं बोलून पण बोलू शकतो. पुढे काही गाड्याने जाऊन तरी गाड्या नाही. पण खूप छान वाटलं. पाऊस खूप होता, बारीक बारीक पाऊस होता. आणि मी माझ्या व्ह्यूवरला माझ्या नाही आशेच्या व्ह्यूवरला एक जाणून बोलून सांगतो की हा अनुभव नक्कीच शेवट नसणार आहे. अशा ट्रिप पुढं पण होत राहतील हो. आणि आमच्या तिघांच्याच होतील जास्त. हा आणि आता आम्ही चाललेलो आहे परत. दोघांना मला भूक लागेल काय मिळते काय वडापावची सोय चहा आणि वडापाव वगैरे भजी वगैरे असं काहीतरी मिळालं पाहिजे. कारण खूप थंडी वाजली. खूप थंडी आहे. चला व्ह्यूवर बाय, भेटूया. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. नेक्स्ट ब्लॉगमध्ये.